बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। गायीकडून दूध संपल्यानंतर पुढील 10 वर्ष ती गोमूत्र आणि शेणावर एका कुटुंबाला जगवू शकते। एक गाय वाचल्यास एक आत्महत्या थांबेल आणि त्यातून महाराष्ट्र समृद्ध होईल असं मत प्रसिद्ध अभिनेता प्रवीण तरडे यांनी व्यक्त केलं। गायीचा विषय जगभर पोहोचला पाहिजे, तसंच दूध आटलं की गाय खाटकाकडे न्या ही गोष्ट थांबली पाहिजे असंही ते म्हणाले। दूध ही एक निर्मिती आहे, त्यापुढेही अनेक उत्पादनं आहेत। गायीच्या डोळ्यातील कारुण्य शेतकऱ्याला जगण्याची प्रेरणा देईल असं तरडे यांनी नमूद केलं। ते गो टँक 2026 या आंतरराष्ट्रीय शिखर परिषद आणि प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। आंतरराष्ट्रीय संस्था ग्लोबल कॉन्फेडरेशन ऑफ काऊ बेस्ड इंडस्ट्रीज यांच्या वतीनं महाराष्ट्र गो सेवा आयोग आणि RR काबेल यांच्या सहकार्याने या प्रदर्शनाचं आयोजन कृषी महाविद्यालय मैदान शिवाजीनगर पुणे इथं करण्यात आलंय। या उद्घाटन प्रसंगी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे, गुजरातचे माजी मंत्री भूपेंद्र सिंह चुडासमा, उत्तराखंड गोसेवा आयोग अध्यक्ष राजेंद्र अथवाल, जैन आचार्य लोकेश मुनी, आमदार हेमंत रासने, पुणे भाजपा अध्यक्ष धीरज घाटे, गोवा महाराष्ट्र पोस्टमास्टर जनरल प्रमुख अमिताभ सिंग, राज देशमुख, राघवन तसंच उद्योजक कृष्णकुमार गोयल, दिलीप काळे, GCCIचे संस्थापक माजी केंद्रीय मंत्री तसंच राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर वल्लभभाई कथरिया, महाराष्ट्र गो सेवा आयोगाचे अध्यक्ष आणि गो टेक 2026चे आयोजन अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। डॉक्टर विलास खर्चे यांनी शेतीमध्ये गोमातेचे मोठं योगदान असल्याचं सांगितलं। रसायनांचा उपयोग शेतीत मोठ्या प्रमाणात होत असल्यानं तो कमी करण्यासाठी प्राकृतिक शेतीला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे। महात्मा फुले कृषी विद्यापीठात हे प्रयोग होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या पदाचा गैरवापर करत अशोक खरात सारख्या लोकांना पाठबळ दिलं। त्यांनी महिला आयोगाच्या पदाचा मान राखला नाही। महिला म्हणून रुपाली चाकणकर यांना कुणीही टार्गेट करत नाहीये। तुम्ही जे केलं ते तुम्हाला भोगावं लागतंय असं करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे। करुणा मुंडे म्हणाल्या की संपदा मुंडे, पूजा चव्हाण, गौरी गर्जे, करुणा मुंडे, रेणू शर्मा या प्रकरणात तुम्ही कुणाची बाजू घेतली? चाकणकर खरातांना गुरु मानत होत्या आणि त्यांच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं। ज्यांच्या विरोधात तुमच्याकडे तक्रारी आल्या त्यावर तुम्ही काय केलं? संपदा मुंडेला न्याय मिळवून दिला का तुम्ही? तुमच्यावर अटकेची तलवार आहे। लोकप्रतिनिधींनी जनतेला साथ दिली पाहिजे, अशा प्रवृत्तीच्या लोकांना नाही। करुणा मुंडे म्हणाल्या की रुपाली चाकणकर यांना पाठिंबा देणाऱ्या लोकांनी थोडासा तरी विचार केला पाहिजे की आपण काय करत आहोत। चुकीचं काम करणाऱ्यांविरोधात आम्ही लढत राहणार आहोत। मागच्या वेळी आम्ही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी प्रयत्न केले आणि आता रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला। लवकरात लवकर चांगली महिला आयोगाच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांनी नेमावी अशी मी CM फडणवीस यांना विनंती करते। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात 2023 पासून त्यांनी पुकारलेल्या युद्धाला अखेर यश आलं असून चाकणकर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागलाय। महाराष्ट्राच्या राजकारणात यापूर्वीही जेव्हा धनंजय मुंडे यांच्या संदर्भात मोठं वादळ उठलं होतं तेव्हाही करुणा मुंडे यांनी दिलेली तारीख आणि वेळ खरी ठरली होती। आजही नेमकी तशीच परिस्थिती पाहायला मिळाली। यामुळेच आता राजकीय वर्तुळात करुणा मुंडे फॅक्टरची दहशत निर्माण झाली आहे। स्वराज्य शक्ती सेनेच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेली ही मोहीम आता भ्रष्ट आणि कर्तव्यशून्य व्यवस्थेला हादरा देणारी ठरतीये। एका स्त्रीने ठरवलं तर ती मोठ्यात मोठ्या सत्ताधाऱ्यांना जमिनीवर आणू शकते, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भोंदू अशोक खरात आणि त्याला मानणाऱ्या सर्वांवरच कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। आपण महाराष्ट्र आणखी किती खालच्या पातळीवर नेणार आहोत? राज्यात जादूटोणा विरोधी कायदा आहे, पण कायद्याचं पालन करणारेच भोंदूच्या नादी लागणार असतील तर भोंदू भक्तांवर कारवाई झालीच पाहिजे असं ते म्हणालेत। आम्ही लॉजिस्टिकच्या माध्यमातून महाराष्ट्र पुढे नेत आहोत। या उलट तुम्ही लिंबाच्या लागवडीवर आलात, पण लिंबाला टाचण्या मारण्याचं काम आमचे नाही असंही ते यावेळी म्हणालेत। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेंट फॉरवर्ड्स यांच्या संयुक्त सहकार्याने शिवसेना भवन इथं आजपासून सुरू करण्यात आलेल्या एक्सपोर्ट इम्पोर्ट लॉजिस्टिक कोर्सचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं।
कस्टम क्लिअरन्स, लॉजिस्टिक्स, ऑपरेशन्स, वेअरहाऊसिंग आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटबाबत स्थानिक भूमिपुत्रांना प्रशिक्षित करून रोजगाराची हमखास संधी निर्माण करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी उपरोक्त विधान केलं. उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही महाराष्ट्र आणखी किती खालच्या पातळीवर नेणार आहात? महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा आहे, पण कायद्याचं पालन करणारेच भोंदूबाबांच्या नादी लागणार असतील तर त्यांच्या भोंदू भक्तांवर कारवाई झाली पाहिजे. असं झालं तर महाराष्ट्राला आधुनिक म्हणता येईल. आम्ही लॉजिस्टिकच्या माध्यमातून महाराष्ट्र पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. या उलट ते लिंबाच्या लागवडीवर आलेत, पण लिंबाला टाचण्या मारण्याचं काम आमचं नाही. एप्स्टीन फाईलवरून लक्ष हटवण्यासाठी या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. या प्रकरणी अनेक फोटो आणि नावं समोर येत आहेत. याचा अर्थ लक्षात येतोय का? ज्याचे कोणतेही कर्तृत्व नाही त्यांना असे मार्ग अवलंबावे लागतात. भाकड आणि भोंदूने यांचे कोणतेही कर्तृत्व नाही. जे लोक स्वकर्तृत्वाने काहीही करू शकत नाहीत तेच लोक अशा भोंदूबाबांच्या नादी लागलेत. नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातला कॅप्टन म्हणू नका असं आवाहन माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे. अशोक खरात हा देशाच्या सैन्य दलात किंवा नौदलात नव्हता, त्यामुळे त्याच्या नावापुढे कॅप्टन लावू नका असंही ते म्हणालेत. अशोक खरात हा सध्या महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तुरुंगाची हवा खातोय. त्याने 100हून अधिक महिलांना भीती दाखवून धमक्या देऊन अत्याचार केल्याची माहिती पुढे आली आहे. त्याच्या या दुष्कृत्याचे अनेक व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलेत. त्यामुळे त्याचा कोठडीतील मुक्काम वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हा भोंदूबाबा आपल्या नौदलातील कॅप्टन असल्याचं सांगायचा, पण संभाजीराजे छत्रपती यांनी हा व्यक्ती सैन्य दल किंवा नौदलात कॅप्टन नव्हता, त्यामुळे त्याला कॅप्टन म्हणण्याची काहीही गरज नाही असं ठणकावून सांगितलंय. छत्रपती संभाजीराजे यांनी एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की कॅप्टन हे भारतीय लष्करातील अत्यंत सन्मानाचं पद आहे. या पदापर्यंत पोहोचणारा व्यक्ती अतिशय मेहनतीने, जिद्दीने आणि प्रखर राष्ट्रभक्तीने इथपर्यंत पोहोचलेला असतो. भारतीय सेना दलांमध्ये या पदावर सेवा बजावणाऱ्या किंवा या पदावरून निवृत्त झालेल्या व्यक्तींनाच नावासोबत कॅप्टन हे पद जोडण्याचा अधिकार असतो. सर्व जनतेला आणि विशेषतः माध्यमांना माझी विनंती आहे की घृणास्पद कृत्य करणाऱ्या भोंदूच्या नावापुढे कुठेही हे पद लावू नये. हा भोंदूबाबा कधीही आपल्या सैन्य दलात अथवा नौदलात नव्हता. कधी काळी व्यावसायिक व्यापारी जहाजांवर कर्मचारी असलेला हा व्यक्ती स्वयंघोषित कॅप्टन आहे. त्याने स्वतःला लावून घेतलेली खोटी पदवी आपण संमत करून न कळत आपल्या सैन्य दलाचा अपमान करू नये असंही ते म्हणालेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. रेवती सुळे आणि नागपूरचे उद्योगपती सारंग लखानी यांचा विवाह 20 जून रोजी मुंबईत पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. या विवाह सोहळ्यामुळे पवार कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून तयारीलाही वेग आलाय. मिळालेल्या माहितीनुसार हा विवाह सोहळा मुंबईतील एका प्रतिष्ठित ठिकाणी भव्य स्वरूपात आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यातील आणि देशातील अनेक नामांकित राजकीय नेते, उद्योगपती तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पवार आणि लखानी कुटुंबियांकडून या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू असून प्रत्येक गोष्ट विशेष ठरणार असल्याचं बोललं जातंय. विवाहानंतरही विविध ठिकाणी स्वागत समारंभांचं आयोजन करण्यात येणार आहे. पहिलं रिसेप्शन मुंबईत पार पडेल तर वरपक्ष नागपूरचा असल्यानं तिथंही खास कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे. याशिवाय पवार कुटुंबाचे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्व लक्षात घेता दिल्लीतही एक भव्य स्वागत समारंभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा विवाह सोहळा केवळ कौटुंबिक न राहता राजकीय आणि सामाजिक दृष्ट्याही चर्चेचा विषय ठरणार आहे. सारंग अरुण लखानी हे नागपूरचे रहिवासी असून ते विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अरुण लखानी यांचे सुपुत्र आहेत. सारंग हे केवळ उद्योग क्षेत्रातच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही सक्रिय असून ते एक कुशल बॅडमिंटनपटू आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतलाय. सूत्रांच्या माहितीनुसार हा विवाह जुळवण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी महत्त्वाची ठरल्याचं सांगितलं जातं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी नाशिकच्या भोंदू अशोक खरात आणि त्याच्या नादाला लागलेल्या राजकारण्यांवर तीव्र संताप व्यक्त केलाय. एआयमुळे रोजगाराचा प्रश्न दिवसागणिक गंभीर होत असताना आपले नेते आणि राज्यकर्ते भोंदूबाबाच्या आणि त्याच्या उष्णजलाच्या चक्रात अडकलेत. हे महाराष्ट्राचं दुर्दैवच म्हणावं लागेल असंही ते म्हणालेत. नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे अवघ्या राज्याचं राजकारण ढवळून निघालंय.
या प्रकरणी अडचणीत सापडलेल्या रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी रात्री राज्य महिला आयोगाच्या आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आपण आपल्या वैयक्तिक कारणांमुळे स्वइच्छेने राजीनामा देत असल्याचं स्पष्ट केलं. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केलाय. रोहित पवार म्हणाले, आजच्या एआयच्या जमान्यात आहे त्या नोकऱ्या टिकवणं कठीण होत असताना नव्याने पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या 30% तरुणांना एआयमुळे नोकरीही मिळणार नसल्याचं भाकीत सर्व्हिस नाऊचे सीईओ बिल मर्चंट डेर्मॉट यांनी केलं आहे. या गंभीर परिस्थितीवर मार्ग काढण्याऐवजी आपले नेते आणि राज्यकर्ते एखाद्या भोंदूबाबाच्या आणि त्याच्याकडून पिण्यासाठी देण्यात येणाऱ्या ओशनो जलाच्या चक्रात अडकत असतील तर युवा शक्ती ज्या बेरोजगारीच्या दुष्टचक्रात अडकत चाललीय त्यांना कोण सोडवणार? कधी काळी देशाला विचार आणि दिशा देणाऱ्या महाराष्ट्रातील नेते आज दिशाहीन होऊन बाबाबुवा, तंत्रमंत्र आणि तोडगे यात गुरफटत असतील तर हे महाराष्ट्राचं दुर्दैवच म्हणावं लागेल. भोंदू अशोक खरातने आपल्या अटकेची चाहूल लागता शिर्डीतील एका पंचतारांकित हॉटेलात 3 सनदी अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता असा दावा सूत्रांनी केलाय. त्यामुळे हे अधिकारी कोण आणि त्या बैठकीत काय चर्चा झाली असे विविध प्रश्न या प्रकरणी उपस्थित होत आहेत. दरम्यान अशोक खरातने योनी शुद्धीकरणाच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याची बाबही आता समोर आली आहे. नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे अवघ्या राज्याचं राजकारण ढवळून निघाले. या प्रकरणी अडचणीत सापडलेल्या रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी रात्री राज्य महिला आयोगाच्या आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे. या पार्श्वभूमीवर सूत्रांनी अशोक खरातने आपल्या अटकेपूर्वी 3 IAS अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक झाल्याचा दावा केलाय. यासंबंधीच्या वृत्तानुसार अशोक खरातला बुधवारी अटक झाली. तत्पूर्वी 3 दिवस अगोदर त्यांनी शिर्डीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राज्यातील 3 IAS अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. ही भेट विनोद नामक व्यक्तीने घडवून आणली होती. हा विनोद नामक व्यक्ती अशोक खरातचा शिर्डी परिसरातील पंटर असल्याची माहिती समोर येते. सदर बैठकीत नेमकं काय झालं, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि त्या 3 अधिकाऱ्यांनी अशोक खरातला कोणते आश्वासन दिलं याचा तपशील अद्याप समोर आला नाही. पण या बैठकीत अटक झाल्याच्या स्थितीत पुढं काय करायचं या मुद्द्यावर चर्चा झाल्याचा दावा केला जातोय. भोंदू बाबासोबत कुणाचे फोटो आहेत म्हणून कोणत्या मंत्र्याने राजीनामे घ्या असं संजय राऊत म्हणत आहेत. मिलिंद नार्वेकरांचे आणि त्या भोंदूबाबाचे फोटो समोर आहेत. तुम्ही हिंमत दाखवत नार्वेकरांचा राजीनामा घ्या, मग इतरांचे राजीनामे मागा. उद्या तुमचे फोटो समोर आले तर तुम्ही राज्यसभेचा राजीनामा देणार का असा सवाल भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. नवनाथ बन म्हणाले की वीर सावरकर यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार उभाटा गटाने कधीच गमावला आहे. ज्या राहुल गांधी यांनी सातत्याने सावरकरांचा अपमान केला, नको नको ते शब्द वापरले, त्यांच्यासोबत तुम्ही सत्तेसोबत मांडीला मांडी लावून बसले आहात. जनाब राऊत, तुमचे कारनामे जनतेने पाहिले आहेत. तुम्हाला सावरकरांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. सावरकर यांचे विचार धुळीस मिळवण्याचं काम उद्धव ठाकरे, संजय राऊत तुम्ही केलं आहे. तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे हे राहुल गांधींसोबत गेलं तेव्हाच कळालं. नवनाथ बन म्हणाले की संजय राऊत यांना हिंदुत्व आणि भोंदूगिरीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, कारण तुम्ही कधीच हिंदुत्व सोडलं आहे. त्यामुळेच तुमच्यावर ही वेळ आली आहे. त्या भोंदूबाबाला अटक करत त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत देवेंद्र फडणवीस यांनी दाखवली आहे. हिंदुत्वाच्या नावावर जर कोणी असा बाजार मांडत असेल तर त्याला सोडलं जाणार नाही, हा संदेश कारवाई करत देवाभाऊ सरकारने दिलाय. राऊत, तुम्ही हिंदुत्व सोडून कोणता धर्म स्वीकारला याचा निकाल विधानसभेला लागला आहे. नवनाथ बन म्हणाले की भोंदूबाबाचे कारनामे समोर आल्यावर त्याला अटक करण्यात आली. रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेण्यात आला. परंतु उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना मवियाने याच भोंदूबाबासाठी विशेष GR काढला होता. संजय राऊत याबद्दल गप्प का आहेत? सरकारकडून त्यांनी GR काढून घेतला तेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार होतं. देवाभाऊंचं सरकार हे जनतेला फसवणाऱ्यांना साथ देणार नाही, हे कारवाईतून स्पष्ट झालं आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.